राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत 100 मीटर धावण्याच्या परीक्षेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारींची लगेच दखल घेत पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून लक्ष वेधले। या धावण्याच्या परीक्षेत वापरलेल्या सेन्सरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक सक्षम व सुदृढ उमेदवारांना 15 पैकी केवळ 4, 6 किंवा 8 असे अत्यल्प गुण मिळत असल्याचे आमदार सुधीरभाऊंनी निदर्शनास आणून दिले। पोलीस अधीक्षकांनी याची तात्काळ तपासणी करावी अशा सूचना भाऊंनी दिल्या आहेत। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जोशी, लक्ष्मण शेंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले। यावेळी उमेदवारांच्या शिष्टमंडळासोबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवर संवाद साधत कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले। तसेच पोलीस अधीक्षक यांनीही उमेदवारांच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवर चर्चा करून पूर्ण खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले। हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याबद्दल उमेदवारांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे। कोरपणा लाईव्हसाठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट। नक्कीच भाऊ, नक्कीच अन्याय किंवा काही होणार नाही। यस भाऊ, यस नाही इथे बघा, इकडे बघा सगळे जण। सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी बोलले आणि त्यांच्याशी नाही का जाऊन त्यांचे जे पीए वगैरे आलेत येऊन आमचे एसडीपीओ सरांशी बोलले आहेत। त्याआधी त्यांनी सांगितले की काही जे आहे 4 दिवसाचं झालेलं भरती मुलांची ते सगळं बघून त्याच्यावर ते जे ऍक्शन ते घेईल आणि नाही का कोणावर ते जे अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले आहेत। मुनगंटीवार सर आणि एसडीपीओ सर यांचे आम्ही धन्यवाद मानते। फक्त एसपी सरांची पण धन्यवाद मानते। दिनांक 11 तारखेपासून चंद्रपूर पोलीस भरती मुख्यालय कवायत मैदानमध्ये घेण्यात आलेली होती आणि 11 ते 14 तारखेपर्यंत जे फिजिकल झाले आहे त्यामध्ये मुलांना आक्षेप होता 100 मीटर बाबत। तर त्या 100 मीटर बाबत आम्ही आक्षेप मार्क कमी पडते किंवा तांत्रिक बिघाड आहे सेन्सरमध्ये, त्याकरिता आम्ही माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांना सकाळी कॉल केला। कॉल करून त्यांना पूर्णपणे माहिती सांगितली। त्यांनी एसपी साहेबांना कॉल करून आमचा वेळ घेतला आणि त्यानंतर आम्ही 5:30 वाजता एसपी ऑफिसला इथं उपस्थित झालो। एसपी ऑफिस मध्ये माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी चौगुले सर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी एसपी साहेबांना कॉल केला आणि एसपी साहेबांनी सरांकडे माहिती येणार आहे आणि ते सोमवारपासून ते पूर्णपणे दुरुस्त करून ते आपली पोलीस भरती प्रक्रिया सुरू ठेवणार आहे। आणि माननीय सुधीरभाऊ साहेब मुनगंटीवार साहेब यांना कळवलं होतं, त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन आम्हाला एसपी ऑफिस पर्यंत पोहोचवलं आणि आमचं काम पूर्णपणे एसपी सरांशी बोलून करून दिलंय। याकरिता मी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांचे आभार मानतो।